भारताचे प्रमुख मठाचे काशी मठाधिपती डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्याय शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दर्शनासाठी आमदार राम सातपुते यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लिंगायत समाजाचे नेते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सोबतीने काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचं दर्शन घेतलं. तिथे ते नतमस्तक झाले. यावेळी स्वामीजींनी विजयासाठी त्यांना महास्वामी यांच्या सेवाधारी मंत्रघोषात शत आयुष्यमान भव विजय भव असा आशीर्वाद दिला व जगद्गुरू महास्वामीजी यांनी शुभेच्छा दिल्या. राम सातपुते यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी भाजप उमेदवारांना टोला लगावला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जगद्गुरूंची भेट घेऊन राजकीय देखावा करतात. लोकसभा निवडणूक जाहीर व्हायच्या 8 दिवसापूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन घेतले अशी पोस्ट केले. त्यामुळे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य हे सुद्धा नक्कीच पेचात पडले असतील. नक्की विजयाचा आशीर्वाद द्यायचा कुणाला? सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची निर्णायक मत आहे आणि ती बऱ्यापैकी भाजपच्या उमेदवाराला मिळतात. 2019 मध्ये डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी मोठे मताधिक्य घेत विजय मिळवला होता. त्यात लिंगायत समाजाच्या मतांचा मोठा वाटा होता.